हायकोर्टाचा पडळकर खोत यांना दणका. सांगली डीसीसी बँकेतील 444 पदांच्या भरतीवरील स्थगिती उठवली. सरकारला आदेश. राज्यातील विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचं कारण देत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या लिपिक पदांच्या भरतीला शासनाने स्थगिती दिली होती. मात्र निवडणुकांच्या निकालानंतर देखील ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात न आल्यानं शासनाच्या आदेशाला न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. अखेर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील नोकर भरती चालू ठेवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. सरकारने आपले म्हणणे मांडावे, त्यासाठी नोकर भरती थांबवता येणार नाही असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलं. त्यामुळे येथील 444 कनिष्ठ लिपिक पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झालाय. मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजेच डीसीसी बँकेतील स्थगिती उठवली असून शासनाला म्हणणे मांडण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 444 कनिष्ठ लिपिक पदांच्या बहुचर्चित नोकर भरती प्रक्रियेला मागील आठवड्यात राज्य शासनाने स्थगिती दिली होती. मात्र न्यायालयाने भरतीवर असणारी स्थगिती उठवल्याने सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील नोकर भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान रयत क्रांती संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी भरती प्रक्रियेवर आक्षेप घेतला होता. सांगली जिल्हा बँकेने 24 जूनपासून IBPS मार्फत नोकर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी अर्ज स्वीकारण्याचं काम अद्याप सुरू आहे. दुसरीकडे बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत 22 नोव्हेंबर 2026 रोजी संपत आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी संस्थांच्या ठरावांची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरू झाली. त्याच पार्श्वभूमीवर राज्याच्या सहकार विभागाने 2 जुलै रोजी भरती प्रक्रियेला स्थगिती दिली. त्यानंतर बँक व्यवस्थापनाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.